आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। भारतभरामध्ये गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका खासगी हॉटेलवर आहे, ज्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या वतीनं या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। हे जे सिलेंडर बघताय, हे सिलेंडर आता पुरवठा विभागाच्या वतीनं जप्त केलं जाणार आहे। त्यासाठी कागदोपत्री फॉर्मॅलिटीज, या ठिकाणी जो कागदोपत्री कामकाज आहे ते पूर्ण केलं जात आहे। महसूलचं जे पथक आहे ते या हॉटेलमध्ये आलेले पोलिसांच्या सहाय्यानं या जिल्ह्याभरामध्ये ठिकठिकाणी कारवाया केल्या जात आहेत। नेमक्या काय कारवाई केल्या जातात या संदर्भात माहिती देण्यासाठी पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील सर आहेत। सर, किती कारवाया करतायत, काय कारवाई, किती पथकं केलीत आज दिवसभरामध्ये, काय कारवाईचा किती सिलेंडर जप्त केले? आपल्याकडे 7 पथकं आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाने तयार केलेली आहे। प्रत्येक तालुक्याचा एक वेगळं पथक केलेलं आहे आणि आज जवळपास 30 ते 32 जागी आपण धाडी टाकलेले आहेत जिल्हाभरामध्ये आणि जवळपास एक 14-15 सिलेंडर आपल्याकडून आपण जप्त केलेले आहे आज दिवसभरामध्ये। येस। बरं, काय कोणकोणत्या ठिकाणी धाडी मारल्यात? सगळे रेस्टॉरंटच आहेत का? तिथं काय परिस्थिती आढळून आली आहे? काही रेस्टॉरंट आहेत, काही हॉटेल्स आहेत, छोटी मोठी सर्व जागी आम्ही धाडी टाकलेल्या होत्या आणि पाहतोय आम्ही की कमर्शियल सिलेंडर्स वापरतायत का घरगुती सिलेंडरचा वापर होतोय। जिथे जिथे घरगुती सिलेंडर वापरण्यात आलेले तिथे कारवाई करण्यात आली। ज्या ज्या ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरण्यात आले तिथे कारवाई करण्यात आली। हे या रेस्टॉरंटचे मालक आहेत। काका, नाव काय तुमचं? हरिकृष्ण गोवर्धन दास सोमानी। बरं, आज काय तयारी भरपूर सुरू होती? ते एकाचा ऑर्डर होता 100 लोकांचा घेतलेला 15 दिवस आधी। बरं, आणि त्या मालकाचं सिलेंडर आणलेलं आहे। हो. त्याला म्हणलं आमच्याकडे सिलेंडर नाही, आम्ही जेवण देऊ शकत नाही। हो. ते म्हणले सिलेंडर आम्ही देतो पण आम्हाला जेवण करून द्या। हो. म्हणून त्याचा जे लहान सिलेंडर आणलेलं आहे तुम्ही घेऊन चालले। बरं, ते गोविंदनगर मध्ये राहतात, त्याची वास्तू शांती आहे। वास्तुशांती। हो, बरं, मला सांगा, एक गॅस तुटवड्यामुळे काय काय अडचणी आल्या? काय आता सगळ्याच अडचणी आल्या, कोणत्याच काम करता येणं काय नाही। लोकांचे भरपूर लग्नही घेतलेलं आहे, माझं कॅटरिंगचं काम आहे। ते लग्न मोठी टाकी भेटणं, लहान भेटणं, त्याच्यामुळं बऱ्याच जणांना पैसे वापस केले। बरं, आज तुम्ही तयार करत होते, किती लोकांचं जेवण करत होते? आता गॅस नेला जाणार आहे तिथं, 100 लोकांचं जेवण तयार करावं लागलं। आता समारंभावर काय परिणाम होणार? आता समारंभावर काय, जेवण संपत आला आणि तुम्ही आले, जेवण संपत आला, आता राहिलेलं ते अच्छा, अर्धवट जेवण राहील। अर्धवट राहील। बरं, हो, अच्छा। तर हे व्यावसायिक आहेत। आज एका समारंभाची त्यांनी ऑर्डर घेतली होती, ते जेवण पुरवठा करायचा होता, स्वयंपाक बनवला जात होता। अशातच या ठिकाणी पुरवठा विभागाने ही कारवाई करत हे सिलेंडर या ठिकाणी जप्त केलेलं आहे आणि जिल्ह्याभरामध्ये साधारणतः 15 सिलेंडर जप्त करत पुरवठा विभागाच्या वतीनं जिल्ह्याभरामध्ये 7 पथकाच्या माध्यमातून कारवाईची मोहीम राबवली जात आहे। माधव दिप्ते, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।